ओम नमः शिवाय मंडळी. ओम नमः शिवाय मंडळी. शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिल जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज जो प्रश्न असा आहे की याच्या अगोदर पण मी एकदा ही माहिती दिली होती. कोणती? की आम्ही खूप देवदेव करतोय. ऐकलं का? आम्ही खूप खूप देवदेव करतोय, सगळ्या देवांचं केलंय, आम्ही कुठला असा देव सोडला नाही, तरी आम्हाला अपयश येते, आम्हाला पाहिजे ते मिळत नाही, आमच्या काही समस्या सुटत नाहीत. हे चाललेलं आहे म्हणजे वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे चाललंय पुढे घाणा, काही आमचा काय घाणा निभत नाही. हे असं का होतं? आम्ही एवढं करूनही आम्हाला का अपयश येतं? तर त्या विषयावर बोलणार आहोत की तुम्ही सर्व देवदेव करूनही, सर्व देवांचं करूनही तुम्हाला अपयश येतं. ते का येतं हे पाहूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण अस्थिर आहात. आपण स्थिर नाहीत. स्थिर नाहीत म्हणजे तुमचा धरसोडपणा चाललेला आहे. कुणी एखाद्यानं सांगितलं की अमुक अमुक व्रत करा, की तुम्ही लागलात त्या मार्गाला. ती पहिलं करत असं दिलं सोडून. कुणी 2 दिवस केलं, पुन्हा कुणीतरी काहीतरी सांगितलं, अगर तुम्हालाच वाटलं की आपण नाही ही करायला तर बरं राहील, ठीक आहे, ती करत राहतात, ते गेलं सोडून. कुणी सांगितलं अमुक अमुक ह्याचं करायचंय, ह्या महाराजाचं करायचंय, ते महाराजांना खूप चांगले आहेत, खूप प्रसिद्ध आहेत, असं आहे, त्यांचं करूया, केलं. पुन्हा कुणीतरी मध्येच निघतो आणि त्यातल्या त्यात ही सांगणं तर चालूच झालं. पण आता आजकाल यूट्यूबवर आता ही जी मीडिया आहे याच्यावर खूप असं काही सारखं प्रत्येक जण म्हणतं माझं खरंय, माझं खरंय, माझं खरंय, हेच करा तेच करा. प्रत्येक बाजार आहे हा. प्रत्येक जण आपली बाजू पटवून देतो, प्रत्येक जण. आणि तुम्ही त्या मार्केटमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला ह्याचं करू का त्याचं करू, त्याचं करू का ह्याचं करू, ह्याचं करू का त्याचं करू, कोणत्या देवाचं करू, काय करू, हे चालूच असतं तुमचं. म्हणजे तुमचं मन स्थिर नसतं. तुमचं मन स्थिर नसल्यामुळं तुम्हाला कुठलाच देव सहाय्य करू शकत नाही. का करू शकत नाही? आता समजा एक उदाहरण घ्यायचं आपल्याला, म्हणजे समजावं म्हणून. समजा कुणी हनुमानजीचं करायला काही असेल, कुणी विद्यार्थी वगैरे करीत असताना हनुमानजी समजा आता प्रसन्न व्हायच्या टायमिंगमध्ये आलेले आहेत. तुम्ही करत असल्यानं आता हनुमानजीला वाटतं की तुम्हाला चांगला आशीर्वाद द्यावा आणि तुमचं सर्व काही जी समस्या आहेत ते दूर कराव्यात, असं त्याच्या मनात आलेलं आहे. करण्याच्या तयारीत आहे. आणि तुम्हाला तुमचं मंत्र अजून वाटतं की अजून एवढं दिवस केलं तरी अजून काही कसं नाही, की मग कुणीतरी तुम्हाला सांगतात व कुठंतरी पाहतात व यूट्यूबवर पाहता की नाही नाही ह्या गोष्टी केल्या तर मग ती जवळ आलेला घास तुम्हाला मिळणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही बदलता. की झालं का नाही? हनुमानजी नाराज, कारण मी आता याच्या तयारीत होते याचं, तर हे लगेच बदलली बाजू. मग ते हनुमानजी काय बोलतात की काय खरं याचं, आ काय खरं नाही, याचा विश्वास नाही माझ्यावर. मग हनुमानजी नाराज झाले. नाराज झाले की काय करतात ते नाराज झाल्यानंतर? की असं आहे भाई, बरं ठीक आहे, आपण कसा करतोय त्याचं ते बघतो मी. त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण करतात, तुम्हाला यशस्वी होऊ देत नाहीत. पुन्हा त्या करायला असला तरी मग तिथेही तुम्ही सोडून देता, दुसरा देव कुणीतरी पकडता अजून, मग तो बी देव नाराज. मग हनुमानजी हे देव दोघं जण मिळून बघा म्हणले किती लबाडे म्हणले, आत्ता करीत करीत ह्यांना दुसरीकडे मग ही दोघं जण मिळून एक तुम्हाला विरोध करायला चालू करतात, तुम्हाला व्यत्यय आणायला, तुम्हाला त्रास द्यायला चालू करतात. कळलं का? म्हणजे आता दोन शक्ती झाल्या तयार. आणि तुम्ही आता त्या दुसरीकडे गेलात तर तिथेही तुम्हाला यश येत नाही. मग तिथेही पुन्हा ते बी म्हणजे ते बी देवता नाराज होते. मग ही तीन झाले तयार. म्हणजे तुम्ही निगेटिव्ह ऊर्जा अशी तयार करण्यासाठी उत्तेजन देत आहे. म्हणजे एक 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 म्हणून दोन दोनचं तीन ही वाढतच चालली संख्या.
याच्यामध्ये तुमचं आयुष्य जातं आणि शेवटी तुम्हाला काही भेटतच नाही, तुमच्या मनासारखं काही होतच नाही. कारण ही तुम्ही कसं असतं, नाराज करता ना. एकतर तुमची श्रद्धा नसते. मला सांगायचं की तुम्ही कुठल्याही देवाचं काय करा, पण एक आग्रह मनानं करा. तुम्ही धरसोडपणा करता हेच तुमचं अपयश आहे. कुठल्या कामात झालं, कशातही झालं तरीही धरसोडपणा, तुमची चलबिचल आहे, अस्थिरता आहे, हेच तुमचं नुकसान आहे. हं? हे करू का ते करू, हे करू का ते करू. अहो, एखादी गोष्ट करायला नंतर वेळ लागत असतो, वेळ लागतो, पण ती सोडायची नसते. व्यत्यय येत असतो मुद्दाम होऊन. तुम्ही एखादी गोष्ट देवाचं करायला लागलात, त्याच्यामध्ये व्यत्यय जरूर येणार, 100% येणार तुम्हाला. म्हणजे तुम्ही सोडावं. आणि ज्यावेळेस व्यत्यय येतो त्यावेळेस मुद्दाम होऊन करावं, कारण परीक्षा असते तुमची ती. ज्यावेळेस जास्त असतं व्यत्यय यायला लागले की असं असं समजायचं की आता आपल्याला यश येणार आहे, याच्यासाठी चाललेलं आहे. आता तुम्हाला माहीत आहे का नाही माहीत नाही, पण पहिलं कसं असायचं, विहीर विहीर खोदताना अथवा बोरवेलचं बी तुम्हाला कुणी ऐकलं असेल, तुम्ही कदाचित आठवण नसेल. बोरवेलचं आजवर साधा खडक लागतो, खंदन कच्चं लागतं, खंदतं पटपट पटपट, बोरची पाईप पण खाली खरखर खरखर जातो. आणि विहिरीच्या बाबतीत सुद्धा खंदन सोपं असतं. ज्या वेळेस पाणी लागायचं असतं, बोरला पाणी लागायचं असतं अथवा विहिरीला पाणी लागायचं असतं, त्यावेळी जे कवच असतं ते हार्ड कवच असतं, ते लवकर फुटत नाही. मग ज्यांना ज्यांना माहीत आहे की आता नक्कीच पाणी लागणार आहे, कारण खांदन लय जड चाललंय, जी दगड आहे तो फार टणक आहे, असं जाणवतं. आणि नक्कीच मग काय होतं, दगड टणक फुटल्या जातो, बोरनं फोडल्या जातो, तो काय ती विहिरीच्या बाबतीत ती फोडल्या जात असं. वेळ लागायचा त्याला फोडताना, टणक लागायचा, आणि ते फुटल्यानंतर भाडकीने पाणी यायचं. बोरचं बी तेच आहे, विहिरीचं तसंच आपल्या बाबतीत सुद्धा आहे. ज्यावेळेस आपल्या काळ उदयास येतो, भाग्य उदय व्हायचा असतो, त्यावेळेस असं हे हार्डपणा चालतो, संकट येतात, अपयश यायला दाखवतो. आणि मग अपयश यायच्या टायमिंग वाटायला लागलं की समजायचं आता नक्कीच आपला हा भाग्योदय होणार आहे. पण आपण नेमकं काय करतो, लय टणक लागलं बाबा, लय संकट येईल, काही खरं नाही, आपण एवढं केलं तर संकटच यायला लागलेत, देतो सोडून. आणि मग जवळ आलेला घास तुम्ही नाकारतात. हे गोष्ट तुम्हाला समजत नाही, बऱ्याच जणांना समजत नाही. आजकाल तर त्या युट्यूबमुळे इतके व्रत, आता ते बरेच नवीन काहीतरी पशुपत काय ते असे बरेच काही काही निघालेत. आता मला फोन येतात ना, आम्ही हे व्रत करतात, ते व्रत करतात, चांगलं आहे का, आता मला काही माहीतच नसतं. मी नाही एवढं चालत. चांगलं करा वाटतं करा तुमचं, मी असं म्हणत असतो. एकच कुठलं तरी करत राहायचं हो, त्याच्यात परिपक्वता आणायची. कुठलंही करा, मी म्हणत नाही हे करा, पण ते चांगलं त्याचं फळ मिळेपर्यंत करत राहा तुम्ही ते. आणि काय असतं, व्रत कमी जास्त असेल कसा असेल तो प्रश्न नाही महत्वाचा, परंतु ते श्रद्धेनं करणं महत्वाचं असतं. श्रद्धा, विश्वास, आपला विश्वास असला पाहिजे त्या गोष्टीवर, फार विश्वास. आपण दगडावर विश्वास ठेवला ना, दगडाला पाझर फुटतो, सगळंच होतं, दैवी शक्ती निर्माण होते, पण विश्वासावर होते. तुमचा जर विश्वास नसेल त्या गोष्टीवर, उगं कुणी लोक म्हणतात म्हणून करत असताल तर तुम्हाला ते साध्य होत नाही, साध्य होत नाही कधीच ते. जोपर्यंत तुमचा विश्वास त्याच्यावर बसत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. काही नाटकं करायची जास्त आवश्यकता नाही पडत, काही नसतं. खरं तर ईश्वर म्हणतो मला श्रद्धेनं फक्त पूजा. मला एखादं तुम्हाला पूजेचं साहित्य नसेल तरी चालतं, काही नसतं. फक्त मला विश्वास ठेवून करा. अहो तुम्ही, ते झालं देवाचं, आपल्या माणसाच्या बाबतीत सुद्धा बघा. आपलं प्रेम आहे एखाद्या व्यक्तीवर, तुम्ही
त्याला वस्तू घ्या ग त्याला घ्या न घ्या, अगर तुम्ही वस्तू घेतली म्हणजे ती प्रसन्न होईल अशातला बी काही नाही प्रकार. त्या व्यक्तीनं वस्तू काही तुम्हाला दिली भेट म्हणून त्यांना बी काही प्रकार म्हणजे प्रेम वाढत नाही. तुमचं अंतःकरणातून किती प्रेम आहे याची जाणीव झाली पाहिजे. हं? तसं ईश्वराच्या बाबतीतही काय आहे की तुम्ही काय साहित्य वापरात पूजेसाठी. तुपाचा दिवा वापरायलात का तेलाचा वापरायलात का साधी अगरबत्ती लावालात हा महत्वाचा नाही तिथं, पण तुमची श्रद्धा किती महत्वाची त्याच्यावरला विश्वास महत्वाचा आहे. हं? फार सजवलंय देवाला फुलांनी, फार सजवलंय म्हणून देव प्रसन्न झाला असंच नाही, पण तुम्ही किती श्रद्धेनं तुम्ही एकही फुल वाहिलं त्याला अथवा एक बेलपत्र जरी वाहिलं पण किती श्रद्धेनं वाहिलं, किती मनातून वाहिलं हे पाहतो तो. तुमचं अंतर्मन पाहतो. तुम्ही अंतर्मनानं किती त्याच्याशी जोडल्या गेलात ही महत्वाचं असतं. उगा काहीतरी प्रदर्शन करून बी नाही उपयोग होत. आज समजा ठीक आहे मी आता एवढे मोठी रुद्राक्षाची माळ घातली म्हणजे मी आता फार महाराज झालो. हं? महाराज झालो असं अगर मी अष्टगंध लावला, विभूती लावली, केस वाढवले, हं? ही झालं म्हणजे मी महाराजाचं असं असं नाही. पण महाराजाचे गुण तुमच्यात किती आहेत, महाराजाची वागणूक आहे का तुमची. हं? तुमचा समाजाला काही उपयोग होतो का हे महत्वाचं आहे. तुमचं राहणीमान तुम्ही सजवणं वगैरे हा प्रकारापेक्षा तुम्ही किती मनातून तुम्ही जे आहेत त्या गोष्टी किती श्रद्धेनं करताय ह्या महत्वाच्या असतात. हं? बाह्य असं सजावट करणं तितकं नाही. बरेच जण समजा माळा घालतात, हीच घालतात, कपडे वापरतात, सगळं जी तुमचा अवतार व्यक्तिमत्व जणू काय असं व्यवस्थित वाटतं, परंतु तुमचं अंतर्मन खराब असतं. तसं ईश्वराला तुम्ही किती फुलं काय केलं अगर कुठं काय केलं हे नाही महत्वाचं, तुमची श्रद्धा महत्वाची. त्यासाठी तुम्ही कसंही असेल काय जी करताय ना तुम्ही एकाग्रता श्रद्धेनं करत राहा, उगत धरसोडपणा करू नका. कारण मला सांगायचं आहे काय की असे खूप फोन वगैरे चालतात की आम्ही हे व्रत करतोय, ते करतोय, असं करताय, तसं करताय, पहिल्या करीत होतो ती दिला, आता 16 सोमवार काय प्रत्येक काय म्हणजे माझ्या माहितीतून 10-5 वर्षात प्रत्येक व्रताचं जे आहे ते बदलत चाललेलं आहे. एक काळ असं 16 सोमवार हा प्रसिद्ध होता. शंभूचं 16 सोमवार करायची सर्रास सर्रास कुठंही नाही हो आमचं 16 सोमवार उजवले, 16 सोमवार असं केलं, 16 सोमवार धरलेत, खडे सोमवार धरलेत, निरांकारी धरलेत, अमुक धरलेत, तमुक धरलेत. एक काळ असा होता खूप प्रसिद्ध व्रत. दिलं ते कमी झालं आता ते, आता दुसरंच मध्ये काहीतरी निघालं. अशा वेगवेगळे सारखं बदलत राहतं. तुम्ही काय करायचं एकच करा ना. ती पूर्ण झाल्याशिवाय तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय दुसरं काही पकडू नका, करत राहतेच. आता अलीकडे काहीतरी निघलंय बघा, ते माझं महादेवाचंच आहे, काहीतरी असंच व्रत आहे, मी काय पाहत नाही पण सांगतात मला. ते देवाचंच, सगळे देवाचेच आहेत हो, देवाचे कुठं नाव. पण तुम्ही अगोदर कुठलं करत होता ते पूर्ण झालं का तुमचं, काय जे असेल तुमचं 16 सोमवार असतील तो इतर काय असेल, सोमवारचं व्रत असेल, बरेचसे असेल ना, ते झालं का पूर्ण, म्हणजे पूर्ण म्हणजे व्यवस्थित झालं का ते झालं असलं तर दुसरं करा, चालू करा. त्याचं तुम्हाला काय फळ भेटलं का नाही, जोपर्यंत फळ भेटत नाही तोपर्यंत करायला पाहिजे का नाही, करायला पाहिजे. ही अस्थिरता मन तुमचं तुम्हाला यश येऊ देत नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही कितीही पळलात ना, किती पळून 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 थकतान आणि व्याकुळ होऊन मरतान, पण तुम्हाला ते प्राप्त होणार नाही. जसं का मृगहरण कसा पळतं, उन्हाच्या उन्हामध्ये झळाया असं दिसतात त्याला, झळझळ 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 उन्हामुळं,
आणि ते काय वाटतं, त्याला वाटतं पाणी, ते पाणी, ते पळतच राहतं, पळतच राहतं, त्याला दिसतं समोर पाण्यासारखं, ते असं गेल्यामुळं. आणि ती पळतं, ते पळत पुढे, ती पुढे पुढे दिसतं ना ते. हां, ते पुढे पुढे दिसतं, ती पळतं. आणि ती उन्हाची दृश्य असतात, उन्हाची. ती जळायला झळझळ झळझळ करतात, त्याला वाटतं पाणी मृगजळ आहे ते. हं? म्हणतात ना, मृगजळाच्या मागे धावू नका. ते कारण तेच आहे. कारण ते आपण जसं पळतं, ते हरिण जसं पळतं तसं ते पुढे 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 सारखं दिसतं. आणि शेवटी पळून पळून हरिण थकतं थकतं, घशाला कोरड पडते आणि पाणी न मिळाल्यामुळं ते मरतं. शेवटी पाणी बी नाही मिळालं, जीव गमावला. तोच प्रकार आपल्या बाबतीत होतोय. आपण नुसतं पळताय 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 पळताय, शेवटी मिळत बी नाही, आणि शेवटी असं होतंय. म्हणून तुम्हाला सांगायचं की थोडक्यात करा, जास्त अतिरेक करायची गरज नाही तुम्हाला. खूप काही असं करावं लागतं असं काही नाही. फक्त श्रद्धेनं जे आहे आपल्याकडे उपलब्ध त्या पद्धतीनं करत राहा फक्त. आणि एकाच ईश्वरावर श्रद्धा ठेवा, एकाच ईश्वरावर करा. पूर्ण धरसोडपणा करू नका. त्याच श्रद्धेमध्ये, त्याच साधनेमध्ये परिपक्वता येते. परत परत तेच तेच करत राहिल्यानं ऑटोमॅटिकली आपल्याला ते साध्य होतं. हे अर्धवट, ते अर्धवट. मुलांच्या बाबतीत तसंच होतं, शिक्षणाच्या बाबतीत हे करू का ते करू, ते करू का हे करू, शेवटी मग ते काहीच होत नाही. कुठलाही विषय घ्या, साधा, सगळे भारीच असतात ते. कुठले विषय असं कमी नसतं, कुठला देव असा काही भारी कमी जास्त काही नाही, सगळे सारखेच असतात. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याच करायचं असतं, धरसोडपणा करायची नसतं. तसं असतंय. आपण तुम्हाला अजून समजावून देऊ का? समजा आपण एखादं किराणा दुकान आहे अथवा कोणतं दुकान आहे, एकाच दुकानदाराकडे गेलोत ना आपण, तर ते काय होतं, त्याला वाटतं की आपलं कस्टमर आहे हा. सगळे दुकानदार बदमाश नसतात, काही असतात किंवा आपला कस्टमर आहे, त्याला काही सुविधा स्कीम वगैरे पण देतो तो. कारण आपलं आपलं गिराईक तुटू नये, कस्टमर आहे तो. मध्ये कधी पैसे असले नसले तरी देतो तो आपल्याला. कारण त्याला माहिती आहे दुकानदाराला की आपल्याशिवाय जात नाही कुठं. म्हणून तो ग्राहकावर फार विश्वासानं चलत राहतो. कधी ॲडजस्टमेंट करतो, कधी कोणत्या वस्तूमध्ये नफा बी पाहत नाही, देऊन टाकतो. नफा कमी असेल जास्त असेल देत राहतो. पण आपण जर धरसोडपणा केला, आपण एखादा दुकानदार चेंज केला, तर काय होतं माहिती आहे का, ते नवीन दुकानदार मस्त आल्या आल्या चांगली सेवा दाखवतो. मग हा दुकानदार जे पहिला आहे त्याला राग येतो. दुकानदाराला राग येतो आणि म्हणतो, अरे मी एवढे देऊन बी हा माझ्यापासून दूर गेलाय का. मग त्या दुकानदाराला, हा दुकानदार त्याला सांगतो, ही गिराईक लय बदबस आहे बरं का, माझे त्याने एवढे एवढे पैसे बुडवलेत त्यानं, म्हणून ते तुझ्याकडे आलेलं आहे. कारण वशील असतं दुकानदार, दुकान त्यांच्या व्यवहारातलं सांगतात, जरा सावध राहायच्यापासून. मग ते दुकानदार त्याच्या सावधगिरीनंच उदारीचं कसं करायचं, कसं हाताळायचं, तेवढा काही धरसोडपणा करू शकतो, जाऊ शकतं ही पळून, अगर दुसरीकडे बदलू शकतं, म्हणून तो बी सावधगिरीनं तेवढं काय श्रद्धेनं करत नाही त्याला. हे असंच चालतं. तसं देवाच्या बाबतीत बी तसंच आहे हो. एक उदाहरण दिलं तुम्हाला अशा पद्धतीनं. असंच आहे, हे सगळं असंच आहे. त्यासाठी एकच पकडावं, एकच राहू द्यावं, एकावरच श्रद्धेनं चालत राहावं. मी म्हणत नाही ह्या देवाचं मानू नका, सगळे देवाला म्हणा, मी श्रद्धा सगळ्यावर ठेवत राहा, पण जे काही गोष्टी समस्यासाठी करताय ना, ते एकच धरा फक्त, एकावरच विश्वास ठेवा, धरसोडपणा करू नका. कामं सगळ्यांना सांगू नका, एकाच देवाला काम सांगा. तुम्ही सगळ्यांना कामं सांगितले ना तर कुणीच काम करत नाही. अजून सांगू तुम्हाला, घरामधले, आपल्या घरामध्ये जर आपल्या घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या 2-4 बाया असतात, समजा फॅमिली आहे मोठी, जावा जावा आहे, 2-3 जावा आहेत वगैरे, तर तिला वाटतं हे न करू स्वयंपाक का, हिला वाटतं ही मी करू का, ती करू का, ही भाकरी करते का, ही काय भाजी करते का, काय करते, हे असं कुणी काय करावं कुणी करतं, याच्यामुळे तर दूर गोंधळ असतो. हां,
मग ती म्हणते तू मी भाकरी करते तू ही कर बरं, भाजी कर. हं? मग ती भाजी करत करत इकडे तिकडे बाळ रडायला म्हणून उठून गेली की ही म्हणते अरे भाजी तिनं मीठ टाकलं की नाही, टाकते मीठ. मग ती आली बाळ हे ते आपलं मीठ टाकायचं राहिलं ती अजून टाकते मीठ, करते भाजी खरट बेचव. म्हणजे कुणाचंच कुणाला मेळ नसते राहत असल्या अस्थिरपणामुळे. आणि एकाग्रता एकाच बाईनं सगळं सिस्टीममध्ये केलं की बाबा ठीक आहे मी भाकरीच करणार, बाकीचं भाजीचं तुझ्या ह्याच्या भाजीमध्ये मी काही तोंड खुपशिणार नाही, तुझं तू बघ राहा काय करायचं ते. म्हणजे असे एकेकानं टप्प्याटप्प्याने जरी आपण केलं तर ते काही होत नाही, सिस्टीममध्ये होतं. कारण सगळं नियोजनबद्ध कार्यक्रम असतो. तसा बाबतीतही आपल्या देवाच्या बाबतीत त्याच पद्धतीने चालत असतं. त्यासाठी मला हे शेवटी जाता जाता सांगायचं आहे की तुम्ही स्थिर अस्थिर जी पणा आहे ती सोडून द्या आणि एकाग्रता मनाने एकाच ईश्वराचं करत राहा. कोणाचं करायचं त्याचं करा, मसोबाचं करा, मर्यायचं करा, लक्ष्मीचं करा, आता कुणाचं करायचं त्याचं करा. मी म्हणत नाही ह्याचंच करा आता, पण एकाग्रतेनं करा, एकाच देवाचं करत राहा वर. आणि ते पूर्ण झाल्यानंतर नंतर बघा तुम्ही, एवढं सांगायचंय. आणि ज्यांना